शिधापत्रिकाधारकांना मिळणार 3 महिन्याचे एकत्रित धान्य. त्यामध्ये प्रति कुटुंब 3 लिटर रॉकेल. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिधापत्रिकाधारकांना मिळणार 3 महिन्याचे एकत्रित धान्य. 2 महिन्यासाठी मका मोफत. युद्धजन्य परिस्थितीमुळे शासनाचा निर्णय. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानामधून दिले जाणारे एप्रिल, मे व जून या 3 महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 70% धान्याची उचल पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे व अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली. सध्या रेशनद्वारे दरमहा ठराविक प्रमाणात धान्य दिले जाते. मात्र संभाव्य अडचणी लक्षात घेता नागरिकांना एकाच वेळी 3 महिन्याचा साठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना धान्याचा पुरेसा साठा ठेवता येणार असून अनिश्चिततेच्या काळात दिलासा मिळणार आहे. दरम्यान अनेक रेशन दुकानदाराकडे एकाच वेळी 3 महिन्याचे धान्य साठवण्यास पुरेशी जागा नसल्याने टप्प्याटप्प्याने धान्याचा कोठा उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र लाभार्थ्यांना एका महिन्यात 3 महिन्याचे धान्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय शासनाने भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेला मका शिधापत्रिकाधारकांना मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असून एप्रिल व मे महिन्यासाठी हा मका दिला जाणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति कार्ड तांदूळ 14 किलो, गहू 16 किलो व मका 5 किलो असे एकूण 35 किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. तर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती गहू 2 किलो, तांदूळ 2 किलो व मका 1 किलो असे एकूण 5 किलो धान्य मिळणार आहे. दरवेळी देण्यात येणाऱ्या गव्हात 5 किलोने कपात करून त्याऐवजी मका देण्यात येणार आहे. एप्रिल व मे महिन्यासाठीच मका उपलब्ध असून जून महिन्यात पूर्वीप्रमाणेच धान्य वितरण होणार आहे. नजीकच्या गोदामातून धान्य वितरणाचा प्रस्ताव. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी सध्या सोलापूर शहरातील गोदामातूनच धान्य पुरवठा केला जात आहे. मात्र दूरच्या तालुक्यामध्ये वाहतुकीच्या अडचणी व विलंब होत असल्याने पंढरपूर, कुर्डुवाडी व चिंचोली येथे जवळच्या गोदामातून धान्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास वाहतूकदार व दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यात निळे रॉकेलही मिळणार. गॅस टंचाईवर पर्याय म्हणून शासनाने रेशन दुकानातून निळे रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली असून दर अद्याप निश्चित झालेले नाहीत. पिवळ्या, केसरी व शुभ्र शिधापत्रिकाधारकांना रॉकेल उपलब्ध होणार असून प्रति कुटुंब 3 लिटर इतके रॉकेल मिळणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी स्पष्ट केले. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.